हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? पहिल्यांदाच कार्ड्स पडली आहेत. ओके, हरकत नाही, उचलून घेते मी. आज मी बघणार आहे की येणारा वेळ तुमच्यासाठी कसा असणार आहे. आणि त्यापैकी 4 कार्ड्स तर मला ऑलरेडी मिळाली आहे. आता एक लास्ट कार्ड घेते आणि मग डायरेक्ट व्हिडिओ बनवायला स्टार्ट करते. त्यानंतर मला एक अनाउन्समेंट करायची आहे. दर सोमवारी मला काही ट्रॅडिशनल वे ज्या आपल्या पारंपरिक गोष्टी आहेत किंवा पारंपरिक ग्रंथ आहेत किंवा आपल्या पौराणिक कथा आहेत, या बाबतीमध्ये तुम्हाला एक सेशन द्यायची इच्छा आहे. की जर तुम्हाला म्हणजे इच्छा असेल तर डेफिनेटली मी दर सोमवारी शिवजींच्या कथा घेऊन येऊ शकते. जसं भागवत कथा चालू असतात त्या पद्धतीने मला शिवजी जे महादेव आहेत त्यांच्यावर माझा पूर्ण दृढ विश्वास आहे. तर मला असं वाटतं की जो एक्सपिरियन्स मला आला आहे आणि जे शिवपुराण मी वाचते रोज, तर त्याच्यामधल्या काही सुंदर आणि सुरेख गोष्टी तुम्हाला जर मी सांगितल्या तर तुम्हाला पण त्या गोष्टीचा लाभ होईल. आणि त्याचं महात्म्य वगैरे काय आहे हे सगळं मी तुम्हाला उद्याच्या भागामध्ये नक्की सांगेन. जर तुम्हाला ही कल्पना आवडली, संकल्पना आवडली, तर आठवड्यातनं एक दिवस डेफिनेटली मी शिवकथा घेऊन येईन. उद्या तुम्ही एक्सपिरियन्स करा आणि तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंट सेक्शनमध्ये जर कमेंट करून सांगितला तर मला खूप आवडेल. ओके, सो सगळ्यात पहिलं बॉटम ऑफ अ डेक काय आहे? किंग ऑफ पेंटिकल. म्हणजे तुमच्या हातामध्ये येणाऱ्या वेळेमध्ये पैसा हा येईल आणि स्वकष्टाने येईल. सो पैसा तुमच्या लाईफमध्ये येईल आणि तुम्ही सेव्ह करू शकाल. तुम्ही त्या पैशाचा उपभोग घेऊ शकाल आणि तुम्हाला त्या बाबतीमध्ये खूप कृतकृत्य वाटेल की बरं झालं, माझ्या लाईफमध्ये पैशाची आवक वाढतीये, मी जे कष्ट करतोय किंवा कष्ट करते आहे त्याचं फळ मला पैशाच्या रूपामध्ये मिळतं आहे. सो तुम्ही खूप हॅपी माइंडसेटमध्ये मला दिसत आहात येणाऱ्या टाईम पिरियडमध्ये. आपण टाईम पिरियड पण चेक करू. सगळ्यात पहिलं कार्ड आहे 8 ऑफ कप्स. म्हणजे तुम्ही काही गोष्टी पाठीमागे सोडून पुढे जात आहात. मला असं वाटते तुम्ही तुमच्या राईट डिसिजनकडे जात आहात. काही लोकांचं घर चेंज होईल, काही लोक न्यू घर घेऊ शकतात, काही लोकांसाठी न्यू जॉब अपॉर्च्युनिटीमुळे दुसऱ्या शहरामध्ये जाण्याची किंवा अब्रॉडमध्ये जाण्याची पण संधी काही काहींना मिळू शकते. तुमच्या म्हणतात ना की तुम्ही आता कोणत्या सिच्युएशनमध्ये आहे त्या सिच्युएशननुसार तुम्ही ठरवू शकता. त्यानंतर 10 ऑफ पेंटिकल. अगेन फायनान्शियल स्टॅबिलिटी तुमच्या घरामध्ये नांदेल. तुमच्या घरामध्ये धनसंपदा वाढण्याची पूर्णपणे म्हणजे हे दिवस आहेत की जिथे तुम्ही परिवारासोबत टाईम स्पेंड करू शकाल, त्यांच्या सुखदुःखामध्ये एकत्र राहाल आणि पैसाही तुमच्याकडे शिल्लक राहील. पैसा तुम्ही घरातल्यांसाठी सुद्धा सेविंग करू शकाल, त्यांच्यावर तुम्ही पैसे खर्च करू शकाल आणि एवढं सगळं करून सुद्धा तुमच्याकडे सेविंग राहतील. तो खूप चांगला टाईम पिरियड आहे. 9 ऑफ वॉन्ड्स. तुम्ही आत्तापर्यंत जेवढे कष्ट करत आले आहात, न थकता, न घाबरता, न कुठल्या गोष्टीची पर्वा न करता, त्रास सहन करत तुम्ही कष्ट करत आला आहात की मला किंवा माझ्या परिवाराला चांगलं लाईफ पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्वतःचं हेल्थकडे पण दुर्लक्ष केली. तुम्ही परिवारामध्ये एकटे पडला तरी सुद्धा तुम्ही तुमचा स्ट्रगल चालू ठेवला आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून तुमच्या लाईफमध्ये द सन कार्ड, अल्टिमेट हॅपीनेस, अल्टिमेट प्रगती तुमच्या लाईफमध्ये येते. जर कोणाचं लग्न ठरत नसेल तर डेफिनेटली आता टाईम पिरियड आहे तुमच्या लाईफमध्ये लग्न ठरण्याचा. प्रेग्नन्सी हवी असेल, डेफिनेटली प्रेग्नन्सी, कारण हा टाईम आहे मेंटली हॅपीनेसचा. जेव्हा तुम्ही मनातनं खुश राहता तेव्हा तुमचं शरीर सुदृढ होतं आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करू शकता. सो मला या गोष्टी 9 ते 10 दिवसांमध्ये काहीकांसाठी दिसते आहेत आणि काहीकांसाठी मी सांगू शकते 9 ते 10 आठवडे. सो अकॉर्डिंग टू युअर सिच्युएशन तुम्ही ही गोष्ट रिलेट करू शकता. सो तुम्हाला हे रीडिंग कसं वाटलं मला नक्की कळवा. तुमचा अभिप्राय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर जसं मी सांगितलं की शिवपुराण
त्याच्या ज्या कथा आहेत, शिवजींच्या काही कथा आहेत, त्या मी घेऊन येणार आहे दर सोमवारी. तुम्हाला ती संकल्पना कशी वाटली हे तुम्ही मला उद्या नक्की सांगा जेव्हा मी ती अपलोड करेन. बट मला खूप आत्म उत्सुकता वाटते, कारण मला ना नेहमी शिवजींच्या कथा लोकांपर्यंत पोचवायची खूप इच्छा होती. तर मला असं वाटलं की आपल्या मराठी बांधवांबरोबर ती स्टार्ट करायला काहीच हरकत नाही आहे. सो थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया नवीन रीडिंगसह, नवीन गोष्टींसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, खुश रहा, खुशहाल रहा. थँक्यू सो मच.